आपण मागचे एक 3-4 एपिसोड ह्याच्यावरती बघितले की स्किन टॅनिंगला कसं रिमूव्ह करायचं. तर आता आपण स्पेसिफिकली ड्राय स्किनला किंवा ऑइली स्किनला कसं रिपेअर करायचं, ऑइली स्किनला कसं मेंटेन करायचं, ऑइली स्किनला चांगलं करण्याकरता काय करायचं किंवा ड्राय स्किनला चांगलं करण्याकरता काय करायचं, तर ह्या अनुषंगाने पाहतोय आपण. कारण आता मला ज्या काही कॉमेंट्स आल्या माझ्या मागच्या व्हिडिओजमधून त्यांनी त्यात असं दिसलं की लोकांनी मला सांगितलं की तुम्ही स्पेसिफिक ड्राय स्किनवरचं बनवा, कोण म्हणतं ऑइली स्किनवरचं बनवा, कोण म्हणतं पिगमेंटेशन स्किनवरचं बनवा. तर त्यामुळे मी असा विचार केला की आता आपण करताना एक स्पेसिफिक स्किन घेऊन आपण त्याच्यातनं जाऊया. म्हणजे समजा ड्राय स्किनवरती मी थोडेसे व्हिडिओज केले की प्रत्येकाला त्यातला कुठला व्हिडिओ आवडेल त्यातनं तुम्ही तुमच्या स्किनला रिपेअर करण्याकरता यू कॅन डू विथ दॅट थिंग्स लाईक. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड पॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ. तुमच्यासाठी मी यूट्यूब चॅनल मार्फत वेगवेगळे एपिसोड्स घेऊन आलेलो आहे रिगार्डिंग युअर स्किन मेंटेनन्स किंवा स्किनला चांगलं कसं करायचं, स्किनला रिझल्ट ग्लोईंग कसं करायचं. यासाठी मी तुम्ही घरच्या घरी तुमच्या काय काय करू शकता, तर ह्याचे सगळ्याचे एपिसोड्स मी आता चालू केलेले आहेत. काही जणांना ऑइली स्किनचं हवं आहे, तर आपण असे स्किन वाईज पण करूया. आपण त्यांचे जे काही फ्लॉज आहेत स्किनचे, समजा किंवा कोणाला पिगमेंटेशन आहे, कोणाला ॲक्ने आहे, कोणाला हायपर पिगमेंटेशन आहे, किंवा कोणाला डार्कनेस आहे, किंवा कोणाला अनइव्हन स्किन टोन्स आहेत, ह्याच्यासाठी सुद्धा काय काय करायचं आहे. तुम्ही घरच्या घरी काय काय करू शकता. सी फेशियल्स इट इज अ व्हेरी गुड थिंग. तुम्ही होम केअर जी वापरणार आहात दॅट इज ऑल्सो अ हेल्पफुल थिंग. त्या पण तुम्हाला करायलाच पाहिजे. पण ह्या पण ज्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला एक तर इन्स्टंट रिझल्ट मिळतोय, दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला दॅट इज व्हेरी लो कॉस्ट, म्हणजे एकदम झिरो कॉस्टमध्ये बोलला तरी जो हरकत नाही, विच इज अ मेन थिंग नाव डेज. कारण कसं आहे की लोकांना स्पेंड पण नाही करायचं जास्ती, त्यामुळे तुम्ही हे पण करू शकता. आणि ह्या तिन्ही गोष्टीचं जर कॉम्बिनेशन केलं म्हणजे सलॉन ट्रीटमेंट्स, तुम्ही नंतर मग होम केअर आणि होम केअर रिजिम म्हणजे आपण जे प्रोडक्ट्स यूज करणार ते, आणि हे जे काही तुमच्या किचनमधनं जे आपण प्रोडक्ट्स घेऊन त्याच्यामधून आपण जे स्किन केअर करणार आहोत ती, तर तुम्हाला डेफिनेटली यू विल गेट अ व्हेरी गुड स्किन. त्याचा पहिला व्हिडिओ आपण जो करतो दॅट इज फॉर लाईक स्पेसिफिकली ड्राय स्किन, आणि ड्राय स्किनला ग्लो करण्याकरता किंवा मेंटेन करण्याकरता काय करायला पाहिजे. तर आपण ह्याच्यामध्ये ग्रॅम फ्लोर घेतोय, म्हणजे बेसन घेतोय, त्याच्यानंतर मग टर्मरिक घेतोय आणि दही घेतोय. ह्या तिन्ही गोष्टी घरी आपल्या इझिली अवेलेबल असतात, त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही त्या मिक्स करू शकता. आता ह्याच्यामध्ये करायचंय काय, 1 to 2 टीस्पून, टीस्पून म्हणजे खूप छोटा असतो, तर टीस्पून तुम्हाला बाउलमध्ये तुमच्या ग्रॅम फ्लोर घ्यायचा आहे किंवा बेसन किंवा डाळीचं पीठ जे आपण म्हणतो ते घ्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कर्ड मिक्स करायचंय, साधारणतः अर्धा टेबलस्पून किंवा 1 टीस्पून, आणि त्याच्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये अगदी 2 चिमूट किंवा 3 चिमूट तुम्हाला हळद टाकायचे. हे तिन्ही मिक्स करायचे प्रॉपरली, आणि मिक्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक त्याची थिक पेस्ट अप्लाय करायची. आता ग्रॅम फ्लोर किंवा बेसन काय करतं, इट इज अ व्हेरी गुड एक्सफोलिएटर. त्याच्याने तुमच्या स्किनला जे पोर्स आहेत तर ते पण ते मिनिमलाइज करतं, आणि प्लस इट इज अ गुड हीलर. त्याच्यामुळे तुम्हाला स्किनला जे काय ब्रुजेस आहेत किंवा खूप काही काही वेळेला डिहायड्रेशनमुळे सुद्धा काही काही वेळेला खूप जास्ती स्किन अशी ओढल्यासारखी झालेली असते, तर ती रिपेअर करतं पूर्णच्या पूर्ण. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे दही इज अ व्हेरी गुड मॉइश्चरायझर. म्हणजे तुम्ही जर फेसला लावताय तर ते खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे. पण तुम्ही डायरेक्टली नाही लावू शकत की नुसतं दही लावलंय असं नाही होऊ शकत. दॅट यू हॅव टू मिक्स इट विथ सम एजंट, की जेणेकरून त्याच्याबरोबर त्याचं मॉइश्चर तिथे तुम्हाला यूज होईल, त्या मॉइश्चरचा, किंवा जे हायड्रेशन दह्यामध्ये असतं तर त्याचा यूज होईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे टर्मरिक, की टर्मरिक तुम्ही जेव्हा त्या पेस्टमध्ये टाकता तर दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड हीलर. तुमचे जे काही ब्लेमिशेस आहेत तर ते कमी होतात त्याच्यामुळे. आणि ह्या तिघांचंही जेव्हा आपण मिक्सिंग करून जेव्हा चेहऱ्याला लावतो यू गेट ऑसम रिझल्ट. म्हणजे खूप एक तर ड्रायनेसवरती काम चांगल्यापैकी होतं, प्लस तुमच्या स्किनला ग्लो चांगल्यापैकी यायला सुरुवात होते, आणि इट इज अ व्हेरी गुड हिलिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर इट इज अ व्हेरी गुड हिलर ॲज वेल. लाईक ह्याचा यूज तुम्हाला वीकमधनं एकदा करायचा आहे. तुम्ही असं नाही होऊ शकत की हे रोज रोज लावीन मी, त्याचा काही यूज होणार नाही, उलट दुष्परिणाम जास्ती होतील. त्यामुळे तुम्हाला हे वीकमधनं एकदा तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला कुठे फंक्शनला जायचंय, तुम्हाला सलॉनमध्ये जायला वेळ नाहीये, पटकन हा पॅक मिक्स केलात, लावलात, आणि यू जस्ट गो टू द फंक्शन, यू गेट अ व्हेरी गुड स्किन. कारण बेसन इज अ गुड एक्सफोलिएटर ऑल्सो. मी जे बोललो होते एक्सफोलिएट म्हणजे तुमच्या डेड स्किन जी आहे तर ती इझिली ते एक्सफोलिएट करतं. त्याच्यामुळे यू गेट व्हेरी गुड रिझल्ट आउट ऑफ दॅट, आणि मेनली इन्स्टंट रिझल्ट त्याच्यामधून तुम्हाला मिळतो. आता आपण ह्याची रेसिपी प्रॉपरली पाहूया. मी तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, आणि मग साधारणतः गरजेनुसार
तुम्हाला त्यात दही ॲड करायचं आहे. साधारणतः एक छोटा टेबल स्पून म्हणला तरी, सॉरी छोटा टीस्पून म्हणला तरी चालेल. मला जर पेस्ट खूप जास्ती घट्ट वाटत असेल त्याच्यामुळे तुम्ही अगदी अर्धा चमचा किंवा अर्धा टेबलचं टीस्पून तुम्ही त्याच्यामध्ये आयदर नॉर्मल वॉटर किंवा तुम्ही रोज वॉटर त्यामध्ये ॲड करू शकता. छान रिझल्ट येतो. खूप छान हायड्रेशन स्किनला मिळतं आणि त्याला याच्याने एक्सफोलिएट पण चांगल्यापैकी होतो. तुम्हाला जर असेच व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे तुम्हाला याचे नोटिफिकेशन रेग्युलर येत जातील. कारण कसं आहे की आम्ही वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी, वेगवेगळ्या हेअर टाईपसाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओज रेग्युलर अपडेट करतो याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर रेग्युलर नोटिफिकेशन त्याची आली तर तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.